सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत होते। बाकी आणखी पारितोषिक आहे त्यांचा नामोल्लेख अगदी एक इनिंग नंतर करू। येस, थँक्यू। खरं तर आज आपण पाहतोय 16 जानेवारी 345वां शंभूराजे खरं तर राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थानं आज होताना आपण जरूर पाहिला। मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपात एक सिंगल डावाची सुरुवात होताना आपण पाहिली। खरं तर व्यासपीठावरती तमाम मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय। त्यानंतर राजू ठाणगे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि आमचे भिंगारीचे कुणाल नाईक देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। खरं तर 10 गाव प्रीमियर लीग म्हटल्यानंतर सर्वांचंच प्रेम या स्पर्धेमध्ये सातत्याने राहिलंय। इथे रोल फुटास बॉलला मात्र पाठवलं स्केरोलेकच्या दिशेने अतिशय वेगानं बॉल चाललाय सीमा पार चौकार। पहिल्या बॉलवरती बाईच्या स्वरूपात एक सिंगल आपण जरूर पाहिली आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती 4 धावा येताना आपण पाहिल्यात। सुंदर फटका जरूर पाहायला मिळाला। मागच्या बॉलवरती 4 धावा येताना आपण पाहिल्या। गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेजस मागच्या मॅचचा हिरो। इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल आणि पहिला धक्का या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। फलंदाज बाद। मैदानाच्या आतमध्ये चौकार जरूर आला होता आणि त्यानंतर फलंदाज बाद होताना आपण पाहिलं। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। प्रेम पाटीलला आपण पाहतोय। खरं तर याच्या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 100 धावा या शेरोबा फायटर्स वडवली संघाच्या आपण पाहिल्या होत्या। परंतु एका बाजूने संघ जर आपण पाहिला तर स्वर्गीय दिलीप बाद चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड शिरडोन संघाने देखील पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केलाय। आल्या प्रहार केलाय। प्रेमच्या बॅट मधून धमाकेदार मिड विकेटच्या वरतून ठोकलाय बिग लॉंगेस्ट षटकार। कारण पहिल्या त्यांच्या मॅच मध्ये त्यांनी 100 धावा कुठल्या होत्या। पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। इथून देखून फिरून करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही। नॅचरल स्विंग गोलंदाजाला मिळत असताना चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय आणि आलाय डॉट बॉल। धावफलकावरती टोटल जर धावा आपण पाहिला तर 1 गडी बाद। सध्याची परिस्थिती आपण पाहतोय 11 धावा। 11 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात। तेजस चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा कॉफी प्लस चेंडू पाहायला मिळतो। बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडलं बिघडलं। 1 गडी बाद झाला तर नंतर 11 धावा तेजस चौधरीनं खर्च केल्या। यशस्वी षटकाची समाप्ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण षटक पाहतोय। विनर वर्सेस विनर हा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय
शरोबा फायटर्स वडवली संघ आणि फिल्डिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय स्वर्गीय दिलीपबा चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन संघ. खर तर टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय या संघाने घेतला. पहिल्या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. आता दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज खर तर या ठिकाणी आपण चेरोबा 11 प्लस पे टीमच्या खर तर या ठिकाणी पुरस्कर्ते उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खर तर या ठिकाणी सन्मान घेतला जाईल. मी पाहुण्यांना विनंती करतो खर तर विजय गवंडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी तदनंतर स्वप्नीलजी फौजदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. तर व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी केला जाईल. खर तर टीम होणार आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय. सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे तर अध्यक्ष कर्तव्य आपल्या आणि तच आयोजकांच्या माध्यमातून केलं जातंय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. शेखर पाटील सर असतील आणि तदनंतर सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून जरूर या व्यासपीठावरती सन्मान घेतले जात आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल इथे थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड मध्ये जोडले जाईल आणि धावफलकावरती आता पाहता पाहता टोटल जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये. दुसरं षटक फेकण्यासाठी अंकित वाजेकरला आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती जरूर आपण इथून पाहणार आहोत. यॉर्क केलं होतं बॉलला खोदून काढलाय आणि एक सिंगल येताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अंकितचा चांगला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती इथून लागल्या जातील. आपण एन्जॉय करतोय 10 गाव प्रीमियर लीग 2026 चा हा दुसरा पर्व आणि यातच काही सर्व 15 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. अंकित गोलंदाजी बार्कवरती इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आणि यस लेग बायच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. बॉलला फिरवलं होतं आणि तदनंतर बॅटर्सला काही चेंडू समजलेला नाही. 16 धावा धावफलकावरती जरूर लागल्या जात आहेत. कमालीचं षटक हेही राहिलंय. पहिल्या षटकामध्ये तेजस चौधरीने 11 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. इथे खोदून काढल्या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने तैनात आहेत आणि चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं फेकलं आणि इथे मात्र सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 17 धावा सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. ज्या संघानं 100 धावा कुठल्या होत्या त्या संघाला मात्र आतापर्यंत शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजानं. इथं फिरून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फटका फसलाय की काय. यस दुसरा धक्का. चेरोबा फायटर्स वडवले टीमला. फलंदाज ओयूटी आउट. सतरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि दोन महत्वाच्या गडी मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपण पाहिलेत.
दुसरं षटक जरूर प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा हा सामना. पुढचा बॉल अनिकेतचा. हाही फिरवला फिंगर रोल केले आहेत. अजून एक चांगला चेंडू अपील केली जाते परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आणि आता पाहता पाहता 2 षटकांचा केलेला समाप्त झाला. धावफलकावरती 2 गडी बाद 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 17 धावा. खरं तर आजही 4 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचा दुसरा दिवस. काल जर आपण पाहिला तर स्पर्धेचा पहिला दिवस परंतु आज स्पर्धेचा दुसरा दिवस. खऱ्या अर्थानं भरपूर मान्यवरांचे मांदियाळे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आपण व्यक्त करूया. एखादी खरं तर स्पर्धा ज्या उंच शिखरावरती जावी त्याचा लेखाजोखा जो सर्व असतो तो मात्र लाईव्ह इव्हेंट्स या समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून 10 गाव प्रीमियर लीगचा आपण थेट प्रक्षेपण घर बसल्या देखील पाहू शकता. आणि जरूर एक कळकळीची विनंती असेल, समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत त्यांना एकच विनंती असेल की आपल्या मराठी माणसाचा हक्काचा चॅनल आहे आणि त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बॉलला मात्र फिरवलंय, वारंवार बीट केलं जाते फलंदाजाला. तेजस आला गोलंदाजी मार्क वरती आणि त्याने देखील निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली. तेजसने इम्प्रेस केलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 49 धावा आणि गोलंदाजी करत असताना मात्र 2 विकेट्स आणि सामनावीराचा पुरस्कार देखील जिंकला होता. डॉट बॉल आला 17 या धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी. 2 गोलंदाज हे डावखुरे हाताचे या मॅच मध्ये वापरले गेले. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट चुकलंय आणि इथे मात्र खराब फिल्डिंग. संधी निर्माण करून दिली होती तेजसनं परंतु पहा मोटिवेशन करताना पाहायला मिळतात. झेल सोडला, हा सोडलाच पुढचा घे हे जरूर सांगत असेल गोलंदाज तेजस. आणि इथून 2 धावा स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जातील धावफलकावरती. टोटल 19 धावा आपण पाहतोय. एकोणावीस धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. संधी निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले, जजमेंट चुकलं आणि मात्र इथून 2 धावा येताना पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती जरूर स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट न फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा इथून स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा इथून जोडताना आपण पाहणार आहोत. 2 गडी बाद 21 धावा सध्याची परिस्थिती जर आपण पाहायला गेलात तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या चेरोबा फायटर्स वडवली संघाच्या धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळतात. हा ही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक फलंदाज होतोय बाद. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी जी बायसिकल पुरस्कृत केली आहे उमेश काना ठोंबरे आणि भूषण पदू ठोंबरे द केकाऊस कुडावे. त्यानंतर कल्पेश बाबुराव पाटील नांदगाव माजी सदस्य ग्रामपंचायत नांदगाव पनवेल तालुका चिटणीस युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी. श्री अर्जुन नामदेव घरत चिंचवण आणि साई कृपा हॉटेलचे सर्व आमचे अतिशदादा वाकडीकर यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बायसिकल पुरस्कृत केली आहे. मालिकावीरसाठी उत्कृष्ट बॅट असेल डीफी फायटर्स दिनेश पाटील यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल सनग्लास सागर संतोष पारधी, प्रतिकेश पारधी. मालिकावीरसाठी आणखी एक पारितोषिक कूलर आहे. श्री माजी सैनिक आपण पाहताय भारत सीमेरेषेचे रक्षण करताना
यावेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, सरळ उडवलाय, काउ कॉर्नरच्या वरतून आलाय, हा येतोय दहागाव प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा षटकार. हातमोडे यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी कूलर असेल. त्यानंतर मानवतमाश ट्रॉफीज श्री महेश मोरेश्वर देशमुख, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सांगुर्ली आणि कैलास सुरेश पारधी युवा कार्यकर्ते सांगुर्ली यांच्या माध्यमातून सामनावीरसाठीच्या कॅप आम्हाला पुरस्कृत केलेत. शिव कलेक्शनचे सर्व कोडावे, प्रकाश लहू कुटले, 4 चेंडू बॉल बॉक्स सूरज तुकाराम ठोंबरे, आई एकवीर ढाबा, प्रमोद हिरू ठोंबरे यांच्या माध्यमातून मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला दिली आहे. त्यानंतर आणखी एक मालिकावीराची ट्रॉफी, त्यानंतर 40+ साठी मालिकावीर ट्रॉफी जी आम्हाला दिली आहे चिराग दामोदरे पळसपेंच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक 40+ साठी ट्रॉफीज दिली आहेत. ते आमची साक्षात भोपी असतील पांडुरंग एंटरप्राइजेस. रेग्युलर साठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सिक्सर किंग, त्यानंतर 4 आणि रायझिंग प्लेअर या ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी दिले ते आमची करण ठोंबरे ओमसाई वॉशिंग सेंटर असेल, अनिकेत ठोंबरे कुडावे, अतिश ठोंबरे आणि अरमान अन्सारी यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. तर या सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणखी काही पारितोषिक आहेत परंतु काही वेळानंतर. येस, थँक्यू. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार पाहिला तर 28 धावा. समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर बॅटर्सने केला होता. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती जरूर लागल्या जात आहेत. ॲज अ स्कोररच्या माध्यमातून अचूक स्कोरिंग उमेश भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर कौतुक करावं लागेल, सर्व लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. समर्थला इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी खरं तर या वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो आणि आजही दहागाव प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून संतोषजी चौधरी आणि परेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी त्यांना दाखवलं जाईल, स्क्रीनवर आपण पाहू शकाल. खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेताना आपण त्यांना पाहिलंय. खेळपट्टी आखणं असेल, नितीनजी चौधरी असतील, त्यानंतर आमचे संतोषजी चौधरी, अगदी त्यांना सुद्धा आपण पाहताय. आम्हाला जी लाईटची व्यवस्था अगदी तिकडे कॅमेरा पाहताय, क्रॉस कॅमेरा आणि त्याचं कनेक्शन जे आम्हाला दिलंय ते इलेक्ट्रिक आमचे उत्तम वाजेकर असतील, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर ज्यांनी वायफाय अगदी इंटरनेटची सेवा आम्हाला पुरवली आहे ते विनायक वाकडीकर असतील शिरडोन, त्यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. बघा आपण पाहता अगदी या स्पर्धेला 2 चेंडू बॉल पुरस्कृत केले आमचे काना चिंतू गायकर, सामाजिक कार्यकर्ते तुरमाळे, सरिता काना गायकर असतील, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सांगुर्ली, लक्ष्मणजी उद्रे यांच्या माध्यमातून 1 चेंडू बॉल बॉक्स, कुंजन सुदाम ठाकूर द केक हाऊस पळसपे, प्रतीश पद्माकर कांबळे कुडावे यांच्या माध्यमातून 4 चेंडूचे बॉल बॉक्स, श्री रंगनाथ अशोक पाटील व्हायरस बैलाचे मालक अध्यक्ष पळसपे विभाग लायन ग्रुप, श्री सुरेश शंकर चौधरी कुडावे 10 पाणी बॉक्स आपण पाहताय. सुदर्शन मारुती भोपी, अंकिता एंटरप्राइजेस कुडावे, श्री अनंत पद्माकर भोपी, श्री प्रमोद पद्माकर भोपी माजी सदस्य कुडावे आपण पाहताय. 15 बॉक्स पाणी, अभिषेक पाटील अस्मित ट्रान्सपोर्ट तुरमाळे, श्री विनायक पाटील हिमांशू एंटरप्राइजेस तुरमाळे यांच्या माध्यमातून 3 बॉक्स पाणी, सूरज संतोष गायकर वडवली, राहुल संतोष गायकर वडवली आणि यांच्याकडून सुद्धा 10 बॉक्स पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ या ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी दिलेत पळसपे ग्रामपंचायत माजी अगदी विद्यमान सदस्य आपण पाहत आहे प्रकाश चौधरी आणि हरीश चौधरी यांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचं स्वागत. त्यानंतर सन्माननीय पांडुरंगजी चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे ते शुभागमन, त्यांचं स्वागत असेल, मनपूर्वक स्वागत. प्रसाद हरिभाऊ पाटील युवराज एंटरप्राइजेस, युवराज प्रसाद पाटील यांच्याकडून 3 जोडी शूज आम्हाला दिलाय. त्यानंतर या स्पर्धेसाठी बघा कॅच ऑफ द टुर्नामेंट
जो कोणता खेळाडू एखादा झेल चांगला टिपेल त्याला ती कॅश दिली अगदी ते पारितोषिक दिलं जाईल. प्रवीण दादा भाटकर यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं आहे. शरद दादा वांगिलकर आणि विशाल गायकर यांच्या माध्यमातून 4 चेंडूचे बॉल बॉक्स आम्हाला दिले गेले. त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आणखी काही पारितोषिक आहेत त्यांचा सुद्धा नाम उल्लेख केला जाईल. धन्यवाद. खर तर भरपूर सारी या ठिकाणी या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. सर्व देणगीदारांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि चलतो मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये ज्या संघाने मात्र 100हून खरं तर अधिक धावसंख्या बनवली होती त्या संघाला मात्र या मॅच मध्ये संघर्ष करावा लागतोय. धावफलकावरती टोटल धावांचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत धावा आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना तब्बल 31 धावा. त्यानंतर योगेशजी ठोंबरे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. सर्वेशजी घरत आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? अफलातून चेंडू पाहायला मिळाला आणि इथून फलंदाज LBW च्या स्वरूपात होईल बाद. मॅन ऑफ द मॅच एक्स्ट्रा पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 40+ गटामध्ये देखील मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. सर्व आयोजकांची भरपूर सारी मेहनत आणि भरपूर सारे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 10 गाव प्रीमियर लीगचं हे यश आहे आणि खरं तर भरपूर सारी मेहनत आयोजकांची आपण सातत्याने पाहतोय. त्यानंतर आपण जर आयोजकांचा विचार केला, शेखर पाटील सर यांचा एक मोठा आयोजन 10 गाव प्रीमियर लीग आलाय. षटकार 6 धावा. तील 15 गाव प्रीमियर लीग पुढच्या सीझन मध्ये सीझन 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आता मात्र धावा लागल्या गेल्या 38 धावा. त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय आमच्या कुमारदादा वाजेकर यांचं इथे शुभागमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य अगदी त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी एक टीम साठी टी-शर्ट त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटच्या बॉलवरती चांगला फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा इथून लागल्या जातील. ज्या षटकानं खरं तर थोड्याशा धावापत्र या षटकामध्ये येताना आपण पाहायला मिळाल्या. 42 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली खरं तर तेजस यांच्या माध्यमातून, परंतु आता 42 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक ज्याला डेथ ओव्हर आपण म्हणतो आणि हाणामारीचं षटक फेकण्यासाठी आता कुठला गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहावं लागणार आहे. या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना, 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावफलकावरती 42 धावा इथून स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना चिरोबा फायटर्स वडवली संघाच्या 42 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि आता मात्र शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोशन घरतला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी
सज्ज होतोय. 42 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात हे पाहावं लागणार आहे. रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रातील आता मात्र बाकी असणार आहेत. मॅच लावते सुरुवात पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये रोशनला आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील फर्स्ट बॉल इथे बॅटची कडा आणि आता फलंदाज पहिल्याच बॉलवरती रोशनला मिळते सफलता. फलंदाज होतील बाद. वेगवान स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग आणि एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल. 43 धावा 43 ऑन स्कोअर बोर्ड. 43 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. अजून या पहिल्या सत्रातील 4 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल. टार्गेट सेट करणारे हे उर्वरित चेंडू असतील. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खर तर अमनजी मस्कर साहेब देखील या ठिकाणी हेमंत मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. इथे देखील चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. वा काय बॉलला स्टॉप केला. शॉट थर्डमॅनला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होत्या. जगदीश यांच्या माध्यमातून कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती तब्बल 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 44 ऑन स्कोअर बोर्ड. 44 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जात आहेत. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा स्टेट हिट करत असताना बॉलला पाठवलंय सीमा पार. चौकार. बॅटिंग करा टॉस साठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने अर्थातच हा फटका आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेने आणि सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आता मात्र 49 धावा धावफलकावरती लागल्यात. चला पुढचा टॉस केला जाईल. भाई 11 गावदेवी सांगोर्ली टीम कॅप्टन असतील मनीष खुटले आणि दुसऱ्या बाजूने खंडोबा 11 पलसपे टीम कॅप्टन राजू पाटील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी संपर्क साधायचा आहे. चला राजा पाटील आणि मनीष खुटले यांना विनंती आहे कॅप्टन आपण टॉस साठी या. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रोशनचा पुढचा बॉल. पहा शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करतोय की आपण बाउंड्रीलाईनच्या दिशेनेच रवाना व्हायचा. इथे मात्र या बॉल वरती घडतोय काय शेवट गोड करणारा आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती टोटल 53 धावा लागल्या. 54 धावेचं आव्हान असेल. चला पुढच्या टॉस कडे आपण वळतोय.
कुमार दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत पुढच्या मॅचचा. खरं तर लुझर वर्सेस लुझर हा सामना पाहायला मिळेल. एका बाजूने टीम भाई 11 गावदेवी सांगुर्ली आणि त्यांना फाईट करेल खंडोबा 11 पलसपे. या दोन्ही संघांमध्ये पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. चला राजा पाटील कॅप्टन खंडोबा 11 पलसपे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आपल्याला विनंती असेल लगेच टॉस साठी यायचं आहे. त्यानंतर चिंचवणचे ऋतिक ठोंबरे आणि धनेश ठोंबरे आपलं स्वागत असेल. या आपण आपलं मनपूर्वक स्वागत. पोषा चौधरी या आपण आपला सन्मान केला जाईल. या आपण चला टॉस साठी यायचंय. मनीष उपस्थित आहेत. राजेश पाटील खंडोबा 11 पळसपे टीम कर्णधार. चला या आपण लगेच. नेक्स्ट मॅच असेल लुझर लुझर. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय आणि त्या दोन टीम दरम्यान आता मॅच असेल. परंतु विनर विनर असा सामना अगदी स्थिर पाहायला मिळतोय सुरू आहे. आणि एका बाजूला आपण पाहत आहे चिरोबा फायटर्स, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी, श्री महालक्ष्मी ऑरियस चिंचवण असे दोन संघ एकमेकांच्या समोर. टार्गेट टोटल 54 धावेचं टार्गेट 5 षटकांमध्ये. चला राजेश पाटील, स्वप्नील पहिलं सत्र समाप्त झालं आणि चला राजा पाटील कॅप्टन या ठिकाणी कॅप्टन आपण जोडलं जायचं आहे. आणि यस खरं तर दोन संघ उत्तर अगदी आपल्याला पाहायला मिळेल. लुझर लुझर्स असा सामना. मनीष कुठले टॉस जिंकलाय? मनीष कुठले याने खरं तर टॉस. यस राजा पाटील यांनी टॉस जिंकला. यस काय निर्णय असेल? फिल्डिंग निर्णय असेल. पहिल्या सामन्यात थोडी बॉलिंग आमची कम्पोज झाली. बॉलिंग मध्ये मार खाल्ला, मला पण मार भेटला, त्यामुळे जास्त स्कोर झाला. चेसेबल नव्हता. इथे 81 रन चेसेस होण्यासारखे आहेत. स्कोरिंग ग्राउंड आहे. 100 रन म्हणजे जास्त रन झाल्या. यावेळी आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. यस 5 षटकामध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल पहिल्या सत्रामध्ये? 60-65 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. कारण की मनीष सध्या खूप फॉर्म मध्ये. बघू त्याची विकेट लवकर घेण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू. तर आपण बोलत आहोत. खरं तर टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग आली प्रथम पहिल्या सत्रामध्ये वाटेला. मनीष दादा खरं तर किती धाव्यांचं डोंगर उभारण्याचं काम कशा रीतीनं टीम प्लॅनिंग केली जाईल? किती धावा जमवल्या जातील पहिल्या सत्रामध्ये? जेवढ्या बॅट्समॅनने जेवढ्या येतील तेवढ्या येतील, मारू शकता बिंदास. काय बॅट्समॅनना सांगितलेलं आहे, फ्री माइंड केला बिंदास. तुमची बॅटिंग तुमची जे आहे नॅचरल ते बॅटिंग करा, बाकी काही होऊ दे. ओके दोन्ही कॅप्टन्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी. खरं तर अगदी दोन संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. येस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे गुलशनजी पाटील यांचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. इथून पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ चालाय संपन्न. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल 54 धावांचं लक्ष्य आहे. मागील मॅच मध्ये पाहिलं तर 60+ धावा चेस केल्या होत्या आणि विजय संपादित केलं होतं. पाहायला गेलं तर स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी शिरडोन चिंचवण संघानं आणि इथून पाहिलं गेलं तर भाई गावदेवी 11 सांगुर्ली संघाला मात्र परास्त केलं होतं. परंतु दोन्ही संघाचं पाहिलं गेलं तर आत्मविश्वास वाढलेले असतील, कारण की दोन्ही संघानं एक संघाला पराभूत केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. दोन्ही संघामध्ये चुरस ही चांगली राहील.
धावा पाहिल्या तर तेवढ्या मोठ्या नाही आहेत. 5 षटकामध्ये त्या धावा होऊ शकतात, परंतु कशी गोलंदाजी आता इथून चिरोबा फायटर्स वडवली संघाच्या बाजूने केली जाईल हे देखील पाहणं योग्य या मॅच मध्ये राहील. सलामीची जोडी पाहिले तर प्रभाकर टकले आणि तेजस चौधरी अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाल्या. मागील जर मॅचचा विचार केला तर अर्ध्या शतकापासून 1 धावेनं वंचित राहिला होता फलंदाज तेजस चौधरी. अन्यथा पाहिलं गेलं तर अर्धशतक कंप्लीट करणारा पहिला खेळाडू ठरला असता या धागाव प्रीमियर लीग मध्ये. दोन्ही फलंदाज पाहिले तर हा डिटर आहे, परंतु गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. विचार केला तर खंडोबा पलसपे संघाच्या अगेन्स्ट तब्बल अगदी 100 धावा उभारल्या होत्या चिरोबा फायटर्स वडवली संघानं, परंतु इथून पाहिलं गेलं तर 53 धावा जमवल्या. 54 धावेंचं टार्गेट येत्या 5 षटकामध्ये केलं जातील. गोलंदाज पाहिलं इन ऍक्शन पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं जितेंद्र मुंडे तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वर असेल. आणि या समोर पाहिलं तर धावकुऱ्या त्याचा फलंदाज ठाऊक आहे खेळपट्टी चांगल्या पद्धतीने तो ओळखतोय. दीपकजी कोंडिलकर साहेबांचं इथे पाहिलं गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. आमचे शेखरजी पाटील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक दागाव प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिला बॉल इनसाइड आउटला खेचायचा होता तेजस चौधरीला, परंतु बॉल आणि टप्पा आता पाहत राहतील कारण की वेगवान बॉल होता. उत्तर देण्यासाठी थोडस उशीर केलाय, परंतु इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळतो. मागील मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 17 बॉल मध्ये 49 धावा खेळल्या होत्या तेजस चौधरी यांना, परंतु संघ वेगळा, गोलंदाज वेगळे आणि रणनीती देखील वेगळी आखली गेली आहे. परंतु यावेळेसला फरक पडत नाहीये, संघ कुठलाही चालेल, परंतु मी माझी केली आज मैदानाच्या आतमध्ये दाखवेन हे सिद्ध केलंय तेजस चौधरी. ऑन फायर नाव 6 धावा षटकार. चला सातत्यानं सिद्ध करत आलाय तेजस चौधरी. काय या दुसऱ्या पर्वामध्ये त्याला कॅप्टन म्हणून निवडलं गेलं या संघाचं ते ज्वलंत उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. आज पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स चिंचवण शिरडोन संघासाठी एका हाता किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचे जगदीशजी मुकादम जय मल्हार हॉटेलचे सर्वा त्यांचं देखील आगमन या मंचावर थोड्याच वेळानं होताना पाहायला मिळेल. त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. परंतु इनसाइड आउटला एक्स्ट्रा कव्हरला खेचून मारलाय बॉलला, पुन्हा रेषेच्या बाहेर 6 धावा सेकंड. तेजस चौधरी विकेट फार महत्वाची राहील. अगदी पाहिलं गेलं तर मालिकावीरासाठी ज्यांनी स्पोर्ट्स माफी असावी मालिकावीरासाठी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून टीव्ही पुरस्कृत केले ते सौजन्य तुम्ही पाहताय मयूर तांडेलजी आणि त्यांच्या समवेत तुषारजी पाटील या दोन्ही दानशूर व्यक्तींचं दागाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. एकीचं बल आणि एकीच्या बलानं आज ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी आपण पाहताय या स्पर्धेला 43 इंचाची जी एलईडी टीव्ही आपण पाहताय मालिकावीर म्हणून ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. पेन वरून आमचे मयूरजी तांडेल आणि तुषार दादा पाटील या दोघांचं सुद्धा आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागत. त्यानंतर बघा आपण पाहताय जय मल्हार हॉटेलचे सर्वेसर्वा अगदी जगदीश दादा मुकादम यांचे इथे शुभागमन झालाय
आणि गिरीश दादा मुकादम या दोन्ही मान्यवरांना A1 जोडी यांना विनंती आपण या आपलं मनपूर्वक स्वागत. आणि एकनाथ दादा मुकादम असतील, खूप चांगलं सहकार्य यांचं लाभलंय. आजच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था ज्यांनी आम्हाला केली आजच्या दिवसामध्ये ते आमच्या जगदीश दादा मुकादम आणि गिरीश दादा मुकादम यांच्या माध्यमातून जय मल्हार हॉटेल आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या पूर्ण पॅनल स्कॉटची जी भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. सर्वांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. अडवा पाटणा हे बॉल जर तुम्ही प्रभाकर टकलेला टाकले तर यावर उत्तर तुम्हाला 6 धावेनं नेहमी दिला जातो आहे. आणि ठोकला या ब्लेसला अंतिम बॉलवर षटकार. प्रभाकर पाटणच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. फलकावर लागल्यात. अजूनही पाहिलं तर 35-35 धावांची मात्र गरज आहे. सामना मी तर म्हणेन अद्याप या चेरोबा फायटर्स वडवली टीमच्या बाजूनं. त्यानंतर विनंती आहे अतिथी मान्यवर श्रावणजी पाटील त्यांना देखील विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारायचा. त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. शेखरजी पाटील त्यांच्या शुभ असत्या त्यांचं देखील स्वागत या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये केला जातो. क्रिकेटची आवड आणि त्या आवडीसाठी पाहिलं गेलं तर आज शिरडोन नगरीमध्ये ते दाखल झाल्यात. त्यांचं देखील करूया आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ऋषी घरत टीम कॅप्टन आहे. समोर पाहिलं तर तेजस चौधरी कॅप्टन मध्ये आता ही लढत. पहिलाच बॉल वेगावर स्वार झाले होते परंतु नोचा इशारा आलाय आणि इथून पाहिलं गेलं तर खरा बॉल मात्र रिलीज केला. नो बॉल इज कॉल. आणि या 2 धावा 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली तर 21 रन्स 21 धावा. धाव फलकावर लागल्या. फ्रीडचा बॉल आहे का याच्यावर मोठा फटका सजवला जाईल प्रभाकर टकलेच्या पाठमधनं का इथून शांत उभं केलं जाईल. ऋषी घरतच्या माध्यमातून पाहणं योग्य राहील कारण की पाहिलं गेलं तर 24 मध्ये 35 ची गरज होती. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे. ताकदीचा प्रचंड वापर केलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक गेले होते बॉल खाली परंतु सिंगल ही धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली तर 22 धावा. धाव फलकावर इथून लागल्या गेल्या. 54 धावेंचं लक्ष पूर्ण करायचं. पहिल्या डावामध्ये पाहिलं गेलं तर 53 धावेंवर डाव मात्र संपला होता आणि दुसऱ्या डावामध्ये पाहिलं गेलं तर 54 धावेंचा पाठला आता इथून चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळतात. जवनची माडिक त्यांचं देखील आगमन मुख्य व्यासपीठावर झाला. अगदी पाहिलं गेलं तर व्यवस्थापक आहेत टीम. एका बाजूला पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोनच्या त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. विकेट फार महत्वाची राहील तेजस चौधरीची या मॅच मध्ये. चला मॅच चालू असताना कृपया आपण गाडी मैदानाच्या आतमध्ये आणू नका प्लीज विनंती आहे. त्यानंतर राहुलजी पवार समोरनेचे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. 10 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. परंतु इथून पहा त्यानंतर परागजी नाईक ते देखील मुख्य व्यासपीठावर आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. आता वेगावर स्वार व्हावा लागेल ऋषी घरत या गोलंदाजाला. टीम कॅप्टन आहे. संघाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी अनुसार गोलंदाजी करणं हे अनिवार्य असेल. लोबो फुल टॉस बॉल कॅचची संधी आहे परंतु जेल इथून पाहिला गेला तो टिपला गेलाय आणि फलंदाज तेजस चौधरी यांचा पारीचा अंत. त्यानंतर उत्कृष्ट फोटोग्राफर तुम्हाला पाहायला मिळेल चिंचवणची
संकेतची भोईर त्यांना देखील विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. तर तेजस चौधरीची विकेट मात्र मिळाली आहे ऋषी घरातला. मॅच पाहिलं गेलं तर थोडंसं आता झुकलं जाईल का चेरोबा फायटर्स वडवलीच्या बाजूनं, कारण की महत्वाची विकेट कॅप्टन टू कॅप्टनची मिळवली गेली. रोशन पाहिलं गेलं तर घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इन ऍक्शन पाहिलं गेलं तर तिसऱ्या क्रमांकावर काय इथून ऋषी घरांच्या अगेन्स्ट मोठा प्रहार केला जाईल. शॉर्ट प्लेनचा बॉल शरीरावर अगदी बॉल आदळला, परंतु थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट झाल्या, दुसऱ्याचा प्रयत्न नसणारा. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली एक गडी बाद असताना 23 धावा धाव फलकावर मात्र लागले गेल्यात. अजूनही पाहिलं विजयासाठी तर 31 धावेची अद्याप गरज आहे. प्रभाकर टकले ऑन स्ट्राइक एंडला, ज्यांच्या माध्यमातून एक षटकार लगावलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर एक चांगला नेत्रदीप फटका, परंतु ऋषी घरत त्यांच्या अगेन्स्ट आहेत. चांगली फाईट पाहिलं गेलं तर चेरोबा फायटर्स वडवली संघ देतील यात मात्र शंका नाहीये. परंतु विकेटची आणखीन एक संधी आहे, बॉला खाली पोहोचू शकतील का, परंतु लॉंग हा रन ऑफ होता. नो मॅन्स लँड्स मध्ये हा बॉल देखील पडला गेला. 2 धाबा पाहिल्या तर संघासाठी वाचवल्या गेल्यात, परंतु 2 धाबा पाहिलं तर इथून पूर्ण केल्यात आणि 2च्या मदतीने 25 धाबा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. टीम स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स चिंचवण शिरडून टीमच्या बाजूना. ओहो, या बलिसला सन्मान द्यायचा होता. शॉर्ट कव्हरला बॉल अडवला, धोका असू शकला असता, परंतु क्विकली पाहिला गेलं तर रॅक्ट केलं नाही. विश्वासची पाटील होते बॉल खाली आणि इथून पाहिलं गेलं तर 26 धावा धाव फलकावर लागल्या. षटक क्रमांक इथून पाहिलं तर संपलं जाईल. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 धावा स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडून टीमच्या बाजूनं. या येणाऱ्या 18 बॉल मध्ये 28 धावा काढल्या जातील का. अगदी तुरमालेचे अतिथी मान्यवर संघाची गायकर त्यांना विनंती आहे आणि त्यांच्या संवेद कैलाची पारधी त्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. कैलाची पारधी त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर सामनावरच्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्यात. त्यानंतर सुरेंद्रजी पाटील कुडावेचे त्यांचं देखील नुकताच आगमन मुख्य व्यासपीठावर झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत दहागाव प्रीमियर लीग मध्ये. येणारे 18 बॉल 28 धावांची गरज आहे. लक्ष तेवढं मोठं नाही आहे, परंतु कठीण करावं लागेल ते. पाहिलं गेलं तर वडवली संघाच्या गोलंदाजांना, कारण की आता इथून पाहिलं गेलं तर विजयाच्या जवळपास संघ पोहोचला.
विकेट प्रभाकर टकलेची मिळवावी लागेल. गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहता इन ऍक्शन तिसऱ्या क्रमांकावर राकेश भोईर. या बॉलिसला फुल टॉस बॉल आक्रमण केलाय. बॉल फक्त फिल्डर पाहत राहिल्या त्यांच्या आवाकाच्या बाहेर. प्रभाकर टकले ऑन फायर. मॅक्सिमम विकेट 6 धावा षटकार. हा बॉल मात्र सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक धावेमध्ये पडेल भर. टीमची धाव संख्या 33 धावा धाव फलकावर लागल्यात. 21 धावेंची गरज आहे अद्याप येणाऱ्या 17 बॉल मध्ये. त्यानंतर दिनेशजी शेलार, ओमकारजी शेलार आणि त्यांच्या समवेत विशालजी भोईर करंजाड्याचे आणि अमोलजी साबळे त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. इथून पाहिलं तर 2 धावा मिळतील. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवर. या बॉलिसला ऑन साईडला फटका पाहिला गेला तर थोडस फसलाय परंतु हलभररित्यानं ही धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल 36 या धावसंख्येवर. मॅच पाहिलं तर जवळपास विजयाच्या पोहोचल्यात. स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड शिरडोन संघ परंतु खेचून आणावं लागेल मॅचला आपल्या बाजूने. परंतु इथून पाहिलं गेलं तर आणखीन एक व्हाईट बॉल टाकला जातो. मॅच मध्ये बनले गेल्यात. मॅच पाहिलं गेले तर थोडीशी दूरवर राहिल्या परंतु ती मॅच खेचावी लागेल आपल्या बाजूने. 15 मध्ये आता इथून पाहिलं तर 18ची गरज आहे. रोशन घरची देखील विकेट फार महत्वाची राहील. चिरोबा फायटर्स वडवली या संघाला. जर एखादा विकेट मिळाला जाईल 9व्या फलंदाजावर दबाव तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतो. ऑन साईडला काव कॉर्नरला चांगल्या फिल्डिंग होताना पाहायला मिळते. सिंगल धाव इथून झाली. कंप्लीट सिंगलच्या मदतीने धाव संख्या पाहिली ना 38 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 38 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. थोडस लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतो. 5 षटकांमध्ये 54चं टार्गेट होतं. त्या टार्गेटला का पूर्ण केलं जाईल यासाठी संघर्ष आहे परंतु ही विकेट महत्वाची राहील. कदाचित जेलसाठी गरजेचं होतं फिल्डरला धावणं परंतु इथून पाहिलं गेलं तर बॉल निसटला हातातून आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रभाकर टकलेच्या बॅटमधनं हा धमाका चौकार. इथून पाहिलं गेलं तर चौकाराला विजयासाठी पाहिलं तर येणारे 13 बॉल मध्ये 12 धावेंची अद्याप गरज आहे. मॅच आहे बॅलन्स. मी तर म्हणे जर इथून कमबॅक करण्यास सुरुवात केली विकेट्स घेतले डॉट बॉल टाकल्या तर या मॅच मध्ये अद्याप वापसी करू शकतात चेरोबा फायटर्स वडवली संघ. परंतु मॅच आणि गेम चेंज करतील का आता गोलंदाज पाहणं योग्य राहील. या बॉलिसला खोलवर टप्प्यामध्ये हा बॉल टाकला गेला. शॉट फाईन लेगला बॉल अडवला गेला. एक धाव इथून मिळते आणि षटक क्रमांक इथून पाहिल्या गेले तर 3रं मात्र संपन्न होईल. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण अगदी आमचे संतोषी चौधरी त्यांच्या माध्यमातून नेलं जातो. धावा पाहिल्या तर लगल्या गेल्या टोटल 43 धावा. आता इथून पाहिलं गेले तर येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची गरज. संधी देऊया आपण निचे मास्टरला.
पुढे दाखवलं होईल पाहिलं जाईल, परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी पाहिलं गेलं तर चौथं षटक घेऊन आल्यात ऋषी घरत, टीम कॅप्टन. फुल टॉस बॉल या बॉलिसला पाहिलं गेलं तर टाकलं गेलाय, फाईन लेग रिकाम होत आणि या 4 धावेनं संघ आता पुढे वाटचाल करेल. येईल प्रभाकर टकलेच्या बॅट मधना चौकार. गेल्या विकेट्स घेतील का? ओहो, या बॉलिसला लेग बिफोर विकेट. यस, पायची धरलाय, पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलाय आणि मैदानातून बाहेर आता परतावं लागेल. प्रभाकर टकले विस्फोटक पारी त्यांच्या माध्यमातून साकारताना पाहिल्या मिळाल्या. चौकार षटकारांची आतिषबाजी केली, परंतु अंतिम क्षणाला मैदान मात्र सोडावं लागेल. प्रभाकर टकले बॅक टू द डगआउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहुबली अर्थात जगदीश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. जर पहिल्या पर्वामध्ये या फलंदाजाची विश्लेषण जर करायची झाली ना तर तब्बल 5 बॉल मध्ये 5 षटकार लगावले होत्या. क्वालिफायची जी मॅच होती आणि त्या मॅच मध्ये एकटा झुंज देत होता प्रति स्पर्धे संघाला आणि ती मॅच देखील जिंकवली होती. अगदी पाहिलं गेलं तर साला कदाचित 14 बॉल आणि 38 धावांची गरज होती. त्या बॉलिसला 5 बॉल 5 षटकार लगावले होते, परंतु थोडस बाहेरील दिशेमध्ये हा बॉल होता. थोडस बैठक शॉट लगवायचं होतं, परंतु लेग बाईटचा इशारा आला. 1 धाव मिळती. या मॅच मध्ये जिवंत अद्याप पाहिलं गेलं तर चिरोबा फायटर्स वडवली संघ आहेत. नावात मध्ये फायटर आहे, परंतु आज त्यांना फायटर सारखं लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅच जरी पाहिलं गेले तर झुकली असेल स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी या संघाकडे, परंतु केचून आणावं लागेल आणि इथून लाऊडली अपील केला जातोय. विकेट मिळाली जाईल का? परंतु यस, पंचांनी आकाशाकडे बोट दाखवला. धावचित फलंदाज पाहिलं गेलं तरी इथून रोशन घरातला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. या बॉलिसला पाहिलं गेलं तर शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी फिल्डर होते. बॉल इथून अडवताना पाहायला मिळाल्यात. 1 धाव कंप्लीट होताना देखील पाहायला मिळते. इथून अंतिम बॉल असेल या षटकामधील आणि इथून पाहिलं गेलं तर येणारे 7 बॉल मध्ये 5 धावांची मात्र गरज आहे विजयासाठी. जर डॉट बॉल आला तर अंतिम षटकापर्यंत ही मॅच जाऊ शकते, यात मात्र शंका नाही. कारण की गोलंदाज पाहिलं गेलं तर टीम कॅप्टन ऋषी घरत प्रयत्न करतात चिरोबा फायटर्स वडवली संघासाठी आणि त्यांना प्रयत्न करावा लागतील, कारण की आज पाहिलं गेलं तर त्यांच्या खांद्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी दिली आणि त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंकित वाचेकर ऑन स्ट्राईक धावकुऱ्याचा आणखीन एक चांगला खेळाडू आहे. अगदी पाहिलं गेलं तर पिचचा भरपूर पाहिलं गेलं तर अनुभव या खेळाडूकडे आहे
आणि यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर मात्र इथून केला जातो आहे ऋषी गरजच्या माध्यमातून. कहाणी अद्यापपर्यंत दोन्ही संघाची मात्र संपलेली नाहीये. ही मॅच पाहिल्या गेल्या तर अंतिम बॉल पर्यंत जाईल का, आता सर्वांना याच्या प्रश्नचिन्ह पडला असेल. कारण की आता विजयासाठी पाहिल्यानंतर येणारे 5 बॉल आणि जिंकण्यास 6 बॉल आणि 5 धावांची मात्र गरज आहे. चला चेरोबा फायटर्स वडवली संघ आपण लगेच फील्ड सेटअप करायची आहे. 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये क्वालिफायची मॅच होती, त्यामध्ये तब्बल 2 विकेट घेतल्या होत्या, कॉटन विकेट आणि 2च धावा खऱ्या अर्थानं या गोलंदाजानं खर्च केली होती. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय अप्रतिम झेल मात्र टिपलं गेलं होतं आणि काय लाजवाब गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्यांनी साकारली होती. त्याच दिवशीचा आठवण आज मात्र करावं लागेल. क्वालिफायची मॅच होती आणि पाहिलं गेलं तर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पलसपे संघ 40+ सुपर 4 मध्ये दाखल झाला. परंतु विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर पाहिलं तर जगदीश भोईर संकट मोचक बनून उभा राहील स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी या संघासाठी. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेनचा होता, आडवा पाटण्या केसलाय. लॉंग स्क्वेअर लेगला पाहिलं तर डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अस्तित्वाची खरी लढाई आता दोन्ही संघाला मात्र लढावी लागेल. कारण की मॅच पाहिल्या गेले तर चुरशीशी झाल्या. 1-1 धाव वाचवावी लागेल चेरोबा फायटर्स वडवली संघाला, तर 1-1 धाव मात्र काढावी लागेल विजयासाठी या स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड शिरडोन संघाला. त्यानंतर जेवणची ठाकूर कुडावेच्या त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यावं. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं गेल्या, त्यांना देखील विनंती आहे त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया दागाव प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस कॅटीची संधी होती परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, बॉल होईल फरार. बॉल चालल्या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.